अटीतटीचा सामना करत विविध पक्षांना सोबत घेत अडथळ्यांची शर्यत पार करून दिलीप माने यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज केली। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुडाचे राजकारण केले। फक्त मतदानाचा अधिकार दिल्याने शेतकऱ्याचे पोट भरत नाही अशी टीका करत या निवडणुकीतील शिल्पकार दिलीप माने यांनी एस न्यूज मराठीला विशेष मुलाखत दिली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिल्पकार दिलीप माने आज आपल्यासोबत आहेत। आपण पाहतोय की राज्यामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि दिलीप माने यांच्यामध्ये अटीतटीची लढाई सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळाली। दिलीप माने आपल्यासोबत आहेत। मी एस न्यूज मराठीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मानेसाहेब, आपण पाहतोय की एवढे अडचणी होत्या, एवढी अडथळ्याची शर्यत होती आणि असं असताना आपण विजय खेचून आणला, हे नेमकं कसं घडीत जुळवलं? बाजार समितीची निवडणुकीची सुरुवात आदरणीय सुशीलकुमार शिंदे आणि मेत्रे साहेबांनी केली। ते जानेवारी महिन्यात सांगितले की आपण सगळेजण एकत्र म्हणून लढूया निवडणूक, आणि त्या दिवसापासून आम्ही सातत्यानं दोन पावलं मागं सरकून की आमच्यातले थोडे गैरसमज होते, गैरसमज हे सगळ्या गोष्टी आम्ही दूर केले आणि आम्ही एकत्र आलो म्हणताना तरीसुद्धा ते आता हे एकत्रमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवलं तर परत यांच्यात काहीतरी फूट पडेल। मग एक सामंजस्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। ते सिद्धराम मेत्रे साहेब असू दे, बाळासाहेब शेळके असू दे, राजशेखर शिवदारे, हसापुरे साहेब असू दे, सगळ्यांनी, काकासाहेब साठे असू द्या, सगळ्यांनी आम्ही विचार केला की आपण हे एकत्र निवडणूक लढवली तर आपल्याला विजय निश्चित मिळेल। आपल्यातल्याच वाटापोटीचा, आपल्यातल्याच गैरसमजाचा ह्यांना फायदा होतो, नाहीतर यांची तशी काय फारशी ताकद नाही आहे, ह्यांनी शेतकऱ्यासाठी काही नाही केलेलं, तर आपण एकत्र होऊन लढवा। आणि ह्या गोष्टीखाली आम्ही सगळेजण एकत्र झालो आणि ते शेवटपर्यंत आम्ही एकत्र राहिलो। त्यामुळं निश्चितपणे ह्याचा आम्हाला फायदा झाला आणि त्यामुळंच आम्ही ही सगळी निवडणूक एकतर्फी म्हणायला काय हरकत नाही, ही सगळी निवडणूक आम्ही म्हणजे आता जवळजवळ 15 जागा आमच्या गणातल्या होत्या, व्यापाऱ्यातल्या 3 जागा होत्या, ते पण आमच्या विचारसरणीच्याच जागा आहेत। 2 जागा फक्त त्यांच्या स्वतःच्या क्रेडिटवर, स्वतःच्या क्रेडिटवर ते 2 उमेदवार निवडून आले। ते यांचा काय करिश्मा नव्हता त्याच्यामध्ये, पण यांचं प्रयत्न केले असू द्या ते 2 जागा हे आमच्या गेल्या, तेसुद्धा आम्हाला अतिशय हुरहुर वाटतं, ती 2 जागा पण जायला नको होत्या। आणि ही निवडणूक मागच्या 2 वर्षापासून सारखी गाजते। हीच निवडणूक सोसायटीवर 3 वेळा त्यांनी मतदार याद्या मागवल्या, 3 वेळा हरकती मागवल्या आणि 3 वेळा निवडणूक पुढे ढकलल्या या ना त्या कारणामुळं। कधी राज्यपालाचा आदेश, कधी अध्यादेश, कधी JR शासनाचा, कधी शहरातल्या सोसायटी घ्यायच्या का नाही घ्यायच्या, ह्या सगळ्या विषयावर आणि सातत्यानं मागच्या 2 वर्षापासून आम्हाला कोर्टाच्या वाऱ्याच मारावं लागल्या। इथं नाही झालं तर हायकोर्टात जाणार, हायकोर्टात नाही झालं तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। आणि कशाही प्रकारनं निवडणुकीमध्ये एकमेव टार्गेट होतं की दिलीप माने, आणि दिलीप मानेला ह्या निवडणुकीपासून जर लांब ठेवलं तर यांचं पॅनलसुद्धा होणार नाही, अशी त्यांची फार मनोमन कामना होती त्यांची। पण सत्य ते सत्यच असते, जनतेसमोर आता ते दिसून आलेलं आहे। पण ही निवडणूक आमचा एकही माणूस असं 500 मताच्या आत निवडून आला नाही। म्हणजे ज्या त्यांच्या हक्काच्या जागा होत्या, नानज आणि मार्डी, ते 100% त्यांनी त्यांच्या धरल्या होत्या, त्यासुद्धा जागा आमचे 450-500 मतांनी निवडून आल्या। आणि जी अनपेक्षित त्यांना धक्का बसला, पण आम्हाला खात्री होती की आमच्या सगळ्या जागा निवडून होती, त्या आम्ही ते व्यवस्थितपणे निवडणुकीचं प्लॅनिंग केलं। आम्ही सिद्धराम मेत्रे साहेब, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, हसापुरे साहेब, आम्ही हे आणि महादेव चाकोते साहेब, आम्ही हे निवडणुकीचं नियोजन केलं। आणि नियोजन करत असताना काही गोष्टी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कोण कुठं उभारणार हे आम्ही त्यांना समजू दिलेलं नाही। म्हणजे आमच्या देगाव गणामध्ये त्यांना कोण उमेदवार यांना खात्री नव्हती नक्की कोण राहील, पाकणी गणामध्ये कोण राहील त्यांना खात्री नव्हती, परत भंडारकोटे गणामध्ये कोण राहील त्यांना विश्वास नव्हता। आणि ह्या अशा थोड्या स्ट्रॅटेजी वापरल्या आणि त्या वापरल्यामुळं निश्चितपणे आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी, म्हणजे मागच्या 4 वर्षामध्ये ह्यांनी काहीच केलं नाही। आणि त्यात हे 2 वर्ष झाले हे मंत्री आहेत, जे आमच्यावर अनेक प्रकारचे आरोप ठेवले, अनेक प्रकारचे आरोपापर्यंत ठीक होतं, ती न्यायालयाची गोष्ट होती। डायरेक्ट पोलीस केसेस आमच्या केल्या, जेणेकरून कलमं ह्यांनीच घातले, कलमं घालून यांनी पोलीस केस केले, त्याच्यात काही तथ्य नाही। ऑडिटवर कधीही गुन्हा दाखल होत नाही। नवीन केंद्र सरकारने, महाराष्ट्र केंद्राने आणि सुप्रीम कोर्टाने हा कलमच काढून टाकलेला ऑलरेडी। कोर्टाने बघितलं की ह्याच्यात कुठलाही डायरेक्ट व्यवहार आमच्या नावावर झालेला नाही, कुठलेही पैसे उचललेले नाहीत, कुठलाही फ्रॉड झालेला नाही आहे, कुठेही डायरेक्ट इनडायरेक्ट डायव्हर्ट आमच्यावर हे झालेलं नाही। सुरुवातीला अर्ज बाद करण्यापासून
ते डायरेक्ट गुन्हे दाखल करण्यापर्यंत हा मोठा एक प्रवास होता आणि लोकांना असं वाटलं होतं की दिलीप माने आणि त्यांच्या गटाला आता प्रचारसुद्धा करायला संधी मिळणार नाही. हे सगळं साध्य कसं केलं? हे अधिकृतपणे त्यांच्यावर प्रेशर ठेवून हे आमचे फॉर्म बाद केले होते. मला माहीत होतं की आमचे फॉर्म मंजूर होणार आहे. माझं फॉर्म जर नामंजूर होत असेल तर मी माझ्यासारख्या माणसाने मी कधीही फॉर्म भरला नसता. मला माहीत आहे की मी आता जबाबदार माणूस आहे, आपण फॉर्म भरायचा आणि आपलं फॉर्म बाद होणं ही नाचुकीची गोष्ट आहे. पण इथं कायद्याचा अभ्यास न करता निवडणूक कार्यालयाने त्याचा कशा पद्धतीनं पुस्तक न बघता कुठल्या तरी कोणी सांगितलं त्याच्यावर ऐकून नाही, स्वतः थोडा अभ्यास केला पाहिजे. नवीन नवीन नियम लागतात, नवीन नवीन कोर्टाचे निर्णय लागतात, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, अनेक जजमेंट होत असतात. त्याचा अभ्यास न करता त्यांनी त्यांच्या स्तरावरने ते बाद केलं. पण तेवढ्यामध्ये आम्हाला हायकोर्टाने ज्या कलमावर आम्हाला बाद केलं ते हायकोर्टाने स्टे दिलं, त्यामुळं ते ऑटोमॅटिक मंजूर झालं आणि त्या गोष्टी प्रक्रिया ह्या माध्यमातून सुद्धा अपील करावं लागलं. मग आमचे फॉर्म मंजूर झाले. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला असं सहकार मंत्री वारंवार सांगत राहिले आणि त्याचा मोठा प्रचार झाला. तर ह्या शेतकऱ्यांना जो मतदानाचा अधिकार दिला आहे ह्याचा या निवडणुकीमध्ये काय नक्की फरक जाणवला आपल्याला? उलटं आमच्या फायद्याचं खूप झालं. जे लोक पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, विधानसभेला, लोकसभेला, सोसायटीला हे शेतकरी मतदान करतच असतात. मतदार यादीत नाव असते, सोसायटीत पण असतं. लोकांना, शेतकऱ्यांना मतदाचा अधिकार दिला म्हणजे फार मोठं नाही, ही गोष्ट नाही आहे. तिचं दिलेलं आम्ही स्वागतच केलो. पण शेतकऱ्यासाठी काय करता? मतदानाचा अधिकार दिला म्हणजे काय पोट भरत नाही शेतकऱ्याचं? अनेक विषय आहेत शेतकऱ्यांच्या समोर उभारले आहेत. आज लाईटचा, इलेक्ट्रिकचा ट्रान्सफॉर्मर जळाला, कोणीही सांगावं की 2 महिन्याच्या आत त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळाला. एक तार ओढायची असेल तर सुद्धा 2 महिने त्यांच्याकडे तार नाही आहे. म्हणजे लोक वैतागलेत अक्षरशः. लोकांनी वर्गणी गोळा करून स्वतःचे ट्रान्सफॉर्मर आता नवीन विकत घ्यायले आहेत. सिनेला पाणी नाही आहे, भीमेमध्ये पाणी सोडा आंदोलन करावं लागतं. दुधाचा भाव 15 रुपये 17 रुपये आहे. शेतकऱ्यांना कशाचाच भाव मिळत नाही, कुठलाच समाधान नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही अधिकार दिला आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचं काय करता हे बघायला पाहिजे होतं. ते न बघता शेतकऱ्याला मतदान अधिकार दिला हा विषय होत नाही ना राजकारणामध्ये. हा कायद्याने केला आहे आणि यांनी नाही केला. त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांनी दोघं मिळून केले. आम्ही मित्रपक्ष आमच्याबरोबर होते आणि त्यांचेच पालकमंत्री आमच्या पॅनलमध्ये होते, आम्ही त्यांच्या पॅनलमध्ये होतो. सेनेचे आमच्याबरोबर होते, राष्ट्रवादीचे आमच्याबरोबर होते. सगळे मिळून आम्ही केले. ते थोडंच पक्षाची जीवावर होती. पण तरी पण हे लोकांना समजलं की जे पालकमंत्री आणि ह्यांनी एकत्र पॅनल केलेत तेव्हा शेतकऱ्याचा मतदानाचा अधिकार फार काय लोक लक्ष दिलं नाहीत त्याच्याकडे. आमचं शेतकऱ्यासाठी तुम्ही काय केलं एवढीच त्यांना एक होते आणि त्यामुळं आम्हाला ही सगळं लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिलं. इथं सहकार मंत्र्यांनी सुडाचं राजकारण केलं असा आरोप करत आपण सगळेजण सर्व पक्षीय नेते एकत्र झालात आणि सुभाष देशमुखांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हा यशस्वी झाला. तर ह्या पाठीमागची नक्की खेळी काय होती? ज्या ऑडिटवर इलेक्शन फॉर्म भरायच्या पूर्वी 2 दिवस आधी, ज्याने सोमवारपासून फॉर्म भरायला सुरू करायचा आहे, त्याच्या आधी रविवारी आणि शनिवार सुट्टी, शुक्रवारी त्यांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी आम्हाला नकला मिळतील असं वाटलं, ते नकला पण आम्हाला मिळालं नाहीत. जेणेकरून आम्ही इथून भूमिगत व्हावं, आमचा फॉर्म पण भरू नये. आणि असे 32 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. 32 लोकांवर गुन्हे दाखल केले. आम्हाला पहिल्यांदा वेळ आली की आमच्या सूचकामार्फत आम्हाला फॉर्म भरावा लागला. आणि कुठल्या प्रकारे असं प्लॅनिंग करूनच ह्या दिवशी आपण गुन्हा दाखल करू, ह्या दिवशी निवडणुकीचा प्रोग्राम लावू, ह्या दिवशी छाननी ठेवू आणि ह्या दिवशी आपण फॉर्म बाद करू. पण न्यायालयाच्या लक्षात आलं, सरकारच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फ्रॉडच नाही आहे. ऑडिटवर हे गुन्हाच दाखल होत नाही. तर सर्व हायकोर्टाचं तर मत असं होतं की तुम्ही क्रिमिनल केसेस कशाला केला, तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात जायला पाहिजे होतं. कोऑपरेटिव्ह कोर्टात गेलं असतं तर तिथं यांचं आर्ग्युमेंट होतं की आम्हाला क्रिमिनल सहकारी कोर्टामध्ये जात असताना आम्हाला 5-5, 10-10 वर्ष निकाल लागत नाही असं त्यांचं मत होतं. हा विषय तिकडला येतो. ऑडिटवर असेल तर तिकडला असेल. आणि ह्या एकच ऑडिट 5 अधिकाऱ्यांनी, क्लास 1 अधिकाऱ्यांनी वेगळं वेगळं नियम लावतं. एक ऑडिटरमध्ये त्याचा गुन्हा दाखल होत नाही, लेखी आहे त्यांचं पणन संचालकाला लिहिलेलं. आणि एक ऑडिटर जबरदस्तीने गुन्हे दाखल केले आणि ॲप्लिकेशन दिले पोलीस स्टेशनने. पण मग ह्याच्यात कुठल्या प्रकारचा गुन्हा आम्हाला समजावून सांगा म्हणले. एवढा 40 कोटीचा जर भ्रष्टाचार आम्ही केला असता तर आम्हाला जामीनच झाली नसती. सोलापूर DCC बँकेवर प्रशासक लावणं आणि बाजार समितीच्या संचालकावर गुन्हे दाखल करणं यामुळे आपल्या सर्व पॅनलला सहानुभूती मिळाली का? सहानुभूती हा एक त्याच्यातला भाग चांगला आहे.
आणि डी सी सी बँकेवरती कधी नाही ते इतकी परिस्थिती चांगली झाली होती. नेटवर्क त्याचं चांगलं होतं, SLR CRR चांगलं होतं, NPA खूप कमी झाला होता आणि हे सुद्धा मागचं ऑडिट घेऊनच त्यांनी बरखास्त केलेलं आहे. त्याच्यात पिटिशन आता आमचे चेअरमन साहेब राजन पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल झालेल्या लोकांना नाही आवडले, सोलापूर जनतेला नाही आवडत. आता 32 लोकांवर गुन्हे दाखल केले, बार्शीमध्ये 125 लोकांवर गुन्हे दाखल केले. ही पद्धतच नाही आहे, सोलापूरची संस्कृतीच नाही आहे. 4 हुतात्म्याचं शहर आहे आणि हे अशा पद्धतीनं चाललं नाही. राजकारण करत होते पण बूथला खुर्ची लावून बसत होते. एवढे असे इतकं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही केलेलं नाही कधी. भाजपचं सरकार आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. सेनेचं सरकार मुख्यमंत्री होतं त्यावेळेला असा प्रकार नव्हता. पण आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आमचे लोक विरोधकाचे पहिला कामं करत होते. इथं आम्हाला राजकारणातच उद्ध्वस्त करायचं, राजकारणातच संपवायचं असा डाव कधी शक्य होत नसतं. शेवटी न्याय आहे, न्यायालयात दाद मागितली आणि निश्चितपणे लोकांना समजून आलं की याच्यात काहीच तथ्य नाही. त्यामुळे लोक चिडून उठले आणि याची सहानुभूती मला हरकत नाही, चीड निर्माण झाली की असं करणं बरोबर नाही. आणि 32 लोक आहेत, त्यात 2-4 महिला आहेत, त्यांचं वय 60-60 वय आहे. अशा लोकांना जर तुम्ही गुन्हा दाखल करत असाल आणि बरोबर नाही ना असं राजकारणामध्ये करणं. सहकार मंत्र्यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त करताना धनशक्तीचा विजय झाला आहे असं म्हटलं आहे. काय खरं झालं आहे का ते? धनशक्तीचा विजय झाला. इथलं आमच्यातलं कोण धनवाला आहे? धनवान आहे. ह्याच्यात सगळे गरीब आहेत, सगळं शेतकरी आहेत. आणि धनशक्ती रोखायचं असेल तर सरकारच तुमचं होतं. आमच्या गाडीच्या गाडी पोलिसाची गाडी होती, पोलिसाचा मोठा तगडा बंदोबस्त होता आणि ते धनशक्ती म्हणले नाहीत. दंडलशाही, दडपशाही, हुकुमशाही, सरकार तुमचं आहे. आम्ही कुठले माणसं, आम्ही साधे आता काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो. आमच्याकडे कुठलंच पद नाही. आणि कसं होऊ शकतं धनशक्ती? ह्या धनशक्ती त्यांना हे सगळं जुनं त्यांचं आठवत असेल. आमच्या बाबतीत आम्ही तसं काय केलेलं नाही. मालक या निवडणुकीमध्ये जे विरोधक होते आपले, वानकर असतील किंवा पालकमंत्री असतील, यांना सोबत घेऊन आपण निवडणूक लढलात. नक्की पुढील कालावधीमध्ये हे काय समीकरण वेगळं राहील का? राजकारणाची त्या वेळेची परिस्थिती वेगळी असते, कोणी काय सांगू शकत नाही. आज इतकं राजकारण फास्ट झालं की कोणाला थांबायला वेळ नाही आहे. आजची परिस्थिती तर आज आम्ही मिळून आहे. भविष्यामध्ये आम्ही एकत्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. कुठल्या पदासाठी भांडायचं नाही. अत्याचार करणाऱ्या नेत्याच्या विरोधात आपल्याला भांडायचं आहे. आणि अत्याचार जर माणूस सगळ्याकडेच करत असेल तर ती समदुखी माणसं एकत्र होत असतात. हे एक गणित आहे राजकारणातलं आणि त्यामुळं हा त्रास होत असतो. आणि असा त्रास सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही एकत्र झालो. समदुखी नाही, म्हणजे ह्याने खूप त्रास दिलेला सगळ्याला. आम्ही सत्ता असताना कधी केलेलं नाही. पण हा समीकरण राजकारणामध्ये नेहमी बदलत असतात. आम्ही सातत्यानं प्रयत्न करू की एकत्र राहण्याचा. निश्चितपणे आम्ही एकत्र राहू. आजची परिस्थिती अशी आहे की असे कोणी आमच्याबरोबर उतावळे लोक नाही आहेत. पण राजकारणामध्ये काय सत्तेच्या पुढं काही चालत नसतं. सत्ता ही सगळ्यांना पाहिजे असते. पुढच्या वेळेला पुढचं धोरण आपण ठरवू. पण माझी भूमिका राजकारणामध्ये असं राहणार आहे की ह्या सगळ्या अशा प्रवृत्तीच्या माणसांना रोखण्यासाठी मी नेहमीच 2 पावलं राहणार आहे, 2 पावलं मागं राहणार आहे आणि मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. त्यांना सहकार्य करण्याची मी भूमिका ठेवणार आहे. आपल्या पॅनलमधला एक हिरा ज्याने आपल्यावरच आरोप केले होते आणि ज्यांनी बऱ्याच वेळा निवडणूक लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला, ज्यांनी सरकारकडे तक्रार केली, असे सुरेश हासापुरे आपल्यासोबत होते आणि ते या पॅनलमधून पराभूत झालेत. तर त्यांच्याबद्दल काय रिॲक्शन द्याल? आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. त्या मतदारसंघामधले त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर म्हणून खूप चांगलं काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा त्यांचा दांडगा संपर्क आहे. पण तिथं मात्र धनशक्ती झालेली आहे. धनशक्ती झालेल्या आहे, सगळ्या शक्ती तिथं उपयोग झालेला आहे. आणि आम्हाला कालावधी सगळ्या गोष्टी पॅचअप करण्यासाठी खूप मला 3 दिवसच मिळाले. त्यावेळेला मग माझ्यावर कोर्टातनं अजून आम्हाला बेल मिळाली नव्हती. ते सातत्यानं मी 3 दिवसामध्ये किती जणांच्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार. एक व्यक्ती आहे ज्या मतदारसंघामध्ये आम्ही थोडं पिछाडीवर होतो तिथं आम्ही लक्ष दिलं आणि जे हक्काचे येणार होते म्हणून आम्ही थोडं दुर्लक्ष केलं. हासापुरेनं राजकारणातला खूप मोठा अनुभव, जिल्हा परिषद सदस्य होते, 15-20 वर्ष झाले DCC बँकेचे डायरेक्टर आहेत आणि एक चांगले वक्ते आहेत. एक सगळ्याला घेऊन जाणारा मनुष्य आहे. म्हणजे तडजोडी करायला कुठं कमीपणा करणार नाही त्यांनी सगळ्या गोष्टी. पण तरीसुद्धा हा यश आणि अपयश ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि मुद्दाम काय त्यांनी खूप प्रयत्न केले, आम्ही पण खूप प्रयत्न केलो. राजकारणात अशा गोष्टीचा माणसानं धडा शिकायला पाहिजे.
आणि निश्चितपणे आम्ही आम्ही कसं गाफील राहिलो, आम्हाला वाटतं की आम्ही थोडं तिथं लक्ष दिलं असतं तर ती पण शीट निघाली असते, पण 100% ती शीट निघते म्हणून आमचं थोडं दुर्लक्ष झालं, याच्याशिवाय दुसरं काही कारण नाही. आता सगळ्यांना सभापतीचे पदाची वेध लागलीत. सभापती तुम्ही स्वतः की पालकमंत्री? सभापती आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, म्हेत्रे साहेब, पालकमंत्रीसुद्धा त्यात असतील. हे सगळे जे मिळून ठरवतील ते करतील. ते कुणालाही करू दे, नवक्याला करू दे, जुन्याला करू दे, नव्याला करू दे, आणि जे जे निर्णय देईल ते मान्य करतील. आम्ही काय सगळे आता समजदार आहे. आम्हाला काय ती भूमिका जी शिंदेसाहेब घेतील ह्या सगळ्यांनी मिळून घेतील, आणि तो मला तर आजही सांगतो तुम्हाला, मला ते मान्यच राहणार आहे. मला करू दे, नाही करू दे. मी 5 वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या उच्च पातळीवर निवडणूक मी तिथे नेऊन ठेवली, आणि हे निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूरची बाजार समिती अख्ख्या महाराष्ट्राला समजली. पहिला तर व्यवहारामधनं कळाली, पण महाराष्ट्रातल्या नेत्याला, शेतकऱ्याला मतदान देणारी पहिलीही बाजार समिती त्यांच्याच मतदारसंघातली, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना कळाले की बाजार समिती ही कशा पद्धतीनं लढवली. अनेक लोकांचे मला फोन आले, त्यांच्याच काही मंत्रिमंडळातल्या लोकांचे मला आभार म्हणून फोन आले. काही लोकांचे त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर गाडीत असतात, मागं पुढं असतात, त्यांचेही मला फोन आले. हे गरजेचं होतं, त्यांना जमिनीवर तुम्ही थांबवला, त्याबद्दल खूप जणांनी मला फोन केला. नावं सांगणं उचित वाटणार नाही, कारण काय त्या बिचाऱ्याने आम्हाला विश्वासाने फोन करतात, आणि त्यांचा आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट आम्हाला पाठिंबाच होता. जरी ओपन नसला तर निदान शुभेच्छा दिल्यावर तर आम्हाला कळलं ना आमचं काम त्यांनी केलं. आणि त्या चेअरमन पदासाठी आता फार महत्त्वाची भूमिका नाही. आता आम्हाला एवढंच विषय करायचं होतं की महाराष्ट्रामध्ये दिलीप माने, सुशीलकुमार शिंदे, म्हेत्रे साहेब, प्रणितताई प्रचारात होत्या, आणि विजयकुमार देशमुख साहेब प्रचारात होत्या. सगळ्यांनी मिळून कसं लढवलं ह्याचा इतिहास प्रत्येक जिल्ह्याने, आता प्रत्येक तालुक्याने आता घ्यायचं ठरवलं आहे. अनेक जण मला फोन केले, हे तुम्ही कसं जमवलं. आता ते जमवायला बसल्यावर सगळं जमत असतं, पण आपल्याला जमवायचंच नाही. आपणच जमवणारा माणूस आठमोठं भूमिका घेतलं तर जमतच नसतं. म्हणून आम्ही भूमिका घेतली की 2 पावलं आपण मागं सरकू, पण हा विषय इथं संपू. राज्यातली 4थ्या क्रमांकाची बाजार समिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याच निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते, कारण सहकार मंत्री सुभाष देशमुख, ज्यांच्याकडे पणन मंत्री देखील एक हाता आहे, आणि त्यांनीच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला, त्या जीवावरती ते खूप मोठा प्रचार करत होते, आणि प्रत्येकाला वाटत होतं की शेतकरी सहकार मंत्र्यांच्या पॅनलला बहुमताने निवडून देतील. मात्र अवघे 2च सीट त्यांचे आले, आणि त्या ठिकाणी दिलीप माने हे खरे बाजार समितीचे शिल्पकार ठरले. त्यांनीच विजयाची जी मुहूर्तमेढ रोवली. आता लवकरच ते सत्ता स्थापन करणार आहेत. त्यांनी केलेल्या कामाची शेतकऱ्यांनी पावती दिली, त्याबद्दल त्यांना सगळ्यांनी भरभरून मतदान दिलेलंच आहे. एस न्यूज मराठीच्या माध्यमातून ते आमच्या व्यासपीठावर आले, अनेक प्रश्नांना उत्तरं त्यांनी दिली. त्याबद्दल मी एस न्यूज मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा देतो. मी शिवाजी सुरवसेसह कॅमेरामॅन विजय आवटे, एस न्यूज मराठी, सोलापूर.